वीर सिद्धनाग शौर्य परिषदेकडून सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी कळंबी येथे शौर्य परिषद आयोजित करण्यात आले आहे। या शौर्य परिषदेसाठी कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट, माजी खासदार संभाजी महाराज, खासदार चंद्रकांत हंडोरे उपस्थित राहणार आहेत। या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक प्रमोद इनामदार यांनी दिली। यावेळी उत्तम आबा कांबळे, बाळासाहेब पाटील, हनुमंतराव साबळे आदी उपस्थित होते। मी प्राध्यापक प्रमोद इनामदार, वीर सिद्धनागांचा मी वंशज आहे। प्रतिवर्षाप्रमाणे शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2024ला याही वर्षी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात कळंबी येथे वीर सिद्धनाग शौर्य परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शौर्य परिषदेला नामदार संजय शिरसाट साहेब, कॅबिनेट मंत्री, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। व्याख्याते म्हणून महेंद्र चाफे सर या ठिकाणी येत आहेत आणि प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब या ठिकाणी येत आहेत। आणि ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं बहुजन समाजानं, या जिल्ह्यातल्या शाहू फुले आंबेडकर प्रेमींनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमींनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आवाहन करतोय। पानिपतची लढाई, त्यानंतर खर्ड्याची लढाई आणि भीमा कोरेगावची लढाई, अशा लढाईमध्ये पराक्रम गाजवलेले, मर्दुमकी गाजवणारे आदरणीय श्री सरदार सिद्धनाग महार यांची त्या ठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात परिषद साजरी होते। तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं यावं असं या ठिकाणी मी आवाहन करतोय। आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय उत्तम आबा कांबळे, आमचे आदरणीय नितीन गोंधळे साहेब, बाळासाहेब पाटील, हनुमंतराव साबळे आणि संपूर्ण टीम या ठिकाणी कष्ट घेत आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करते। धन्यवाद। जय भीम, जय भारत। वीर सिद्धनाग शौर्य परिषद संयोजन समितीच्या वतीने 30 डिसेंबर रोजी कळंबी येथे शौर्य परिषद होत आहे। या शौर्य परिषदेसाठी प्रमुख उद्घाटक म्हणून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट साहेब, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज आणि भीमशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब, केपे साहेब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या परिषदेला या जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, महापौर व सर्व राजकीय विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। तरी या परिषदेला सर्व सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे असं आव्हान वीर सिद्धनाग शौर्य परिषद समितीच्या वतीनं मी आवाहन करतोय।